माननीय कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विद्वत सभेचे सदस्य, नियामक मंडळाचे सदस्य, अधिष्ठाते, अभ्यासक नियामक मंडळ, महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, माजी संघटनेचे अध्यक्ष, नियंत्रक, प्रतिष्ठित नागरिक, स्नातक आणि त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी, कर्मचारी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सदस्य आणि माझ्या सर्व आवडत्या कोल्हापूरवासियांनो, सर्वप्रथम मी आज ज्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की ते या विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करतील. नेहमी मी उत्स्फूर्त बोलत असतो, परंतु हा पदवीदान समारंभ असा आहे की ज्याच्यामध्ये छापलेलं भाषण असतं आणि त्यामुळे मी त्या छापलेल्या भाषणामधलंच बोलणार आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कोल्हापूर ही माझी मातृभूमी आहे, मातृसंस्था आहे आणि 2 वर्ष मी राजाराम कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आज विशेष म्हणजे माझ्या मातृभाषेचा मराठीचा दिन आहे. मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू, नसे ऐश्वर्य आज माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, हिचे पुत्र आम्ही हिचा पांग पाडू. ही माधव जुलियननी 1920च्या दशकात लिहिलेली कविता आज ही निस्सीम सत्य सांगत आहे. मला आयोजकांनी मराठीत भाषण करण्याची विनंती केली, मात्र माझे सारे व्यावसायिक जीवन हे इंग्रजी भाषेतूनच झाल्यामुळे अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सापडत नाहीत, परंतु मी ते प्रयत्न करीन. 27 फेब्रुवारी 2012 रोजी मी माझ्या संस्थेचे, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे विद्यापीठ गीत रचले होते आणि त्या दिवशी रसायन देविकेची निर्मिती केली होती. उपस्थित सभ्यजन हो, मी आजकाल खूप बेचैन आहे आणि मला वारंवार फेडसवणारा प्रश्न म्हणजे कॅन इंडिया बी अ सुपर पॉवर अँड व्हेन? भारत बलाढ्य राष्ट्र बनू शकते का आणि कधी? माझ्या भाषणात मी त्याचा उहापोह करणार आहे. हे जाणून घेण्यासाठी प्रॉस्पॅरिटी इंडेक्स म्हणजे समृद्धी अंक असे ज्याला म्हटले जाते ते काय आपण बघून घेऊया. भारताचा सध्याचा प्रॉस्पॅरिटी इंडेक्स म्हणजे समृद्धी इंडेक्स हा 135 आहे आणि ते काही फारसे भूषणास्पद नाही. आपला GDP सरासरीने 9.5% वाढला पाहिजे आणि यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे औद्योगिक क्षेत्र हे सरासरीने 24 ते 25% वाढले पाहिजे आणि सर्व्हिस सेक्टर 68 ते 70% वृद्धिंगत झाले पाहिजे. ही वाढ होण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग असला पाहिजे, कारण देश हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो आणि तो असलाच पाहिजे. यामध्ये विद्यापीठे काय करू शकतात या संबंधाची मी चर्चा करणार आहे. समृद्धी अंक 8 निरनिराळ्या भागांचा बनलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थकारण, व्यवसाय आणि ते करण्यासाठी उपलब्ध असलेली संधी, शासन, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक भांडवल अशा 8 भागांचे बनलेले आहे. समृद्धी अंक हा त्या देशातील प्रगती अंकावरून त्या देशाची प्रगती जगामध्ये ठरवण्यात येते. भारताचा 135वा अंक आणि आपल्याला पहिल्या 20 ते 30 देशांमध्ये देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत आणि विद्यापीठांचे ते काय योगदान असेल तेही सुद्धा आपण बघूया. असं म्हटलं जाते की त्रैमूर्ती म्हणजे चेंज, चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे सतत होणारे बदल, आव्हान आणि संधी, आणि याच्यामध्ये विद्यापीठांचं खूप योगदान असेल. आजकाल इतके तांत्रिक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत की दररोज नवीन प्रकारची आव्हाने आणि त्यातून उद्भवणाऱ्या संधी याचा आपण विचार केला पाहिजे. या आव्हानासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणली पाहिजे आणि ती कशी आणू शकते याचा आपण विचार करूया. लक्षात घ्या की कित्येक वेळा आपण यशस्वी होत नाही आणि नाराज होतो. त्याला असे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या संदर्भात मी मायकल जॉर्डन या सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडूचे उदाहरण देऊ शकतो. त्याने असे म्हटलेले आहे की त्याच्या जीवनामध्ये त्याने 9000 शॉट्स वाया घालवले, 300 तो सामने हरला आणि 26 वेळा त्याच्या हाती
सगळ्यात शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी दिला असता आणि तसे असताना तो हरला. आणि तो असं म्हणतो की आय हॅव फेल्ड ओव्हर अँड ओव्हर अगेन इन माय लाईफ अँड दॅट इज वाय आय सक्सीड. याचा अर्थ असा की प्रयत्न केल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही आणि त्या दृष्टीने आपण भारतासाठी काय करू शकतो आणि ते एक बलाढ्य राष्ट्र होऊ शकते का याचा विचार करूया. बलाढ्य राष्ट्र होण्यासाठी भारताला काही गोष्टींची जरूर आहे. ती म्हणजे ऊर्जा, पाणी, अन्न आणि तेही मुबलक, स्वस्त आरोग्य सेवा, पर्यावरण आणि त्याच्याबरोबर कर्ब प्रमाण, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास आणि GDP म्हणजे एकूण विकास उत्पादन या सगळ्यांची आपण चर्चा केली पाहिजे. लक्षात घ्या की भारत सरकारची अतिशय सुंदर अशी योजना पंतप्रधानांनी केली असून त्याला स्वच्छ भारत असे नाव दिले आहे. या योजनेत आपण आपल्या परिसरातील केच कचरा, इतर टाकाऊ वस्तू टाकून स्वच्छता केली की शहरे स्वच्छ केली, रस्ते स्वच्छ केले, आपल्या बिल्डिंग सोसायटीमध्ये स्वच्छता आणली तर त्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होईल. स्वच्छ भारत म्हणजे नुसता कचरा टाकून नाही तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, ऊर्जा आणि दुसरे पदार्थ निर्माण करणे ही त्यामागची भावना आहे. आपण असंही ऐकतो की भारत सरकारचे नवीन प्रकल्प जसे मेक फॉर इंडिया, मेक इन इंडिया, क्लीन इंडिया, स्वस्थ भारत, आरोग्यदायी भारत किंवा स्टार्टअप इंडिया आणि नमामि गंगे म्हणजे स्वच्छ गंगा इत्यादी प्रोग्राम आहेत आणि याला मिशन किंवा अभियान असे म्हणतात. गंगा स्वच्छ करणे हा असा भाग आहे की ती कशामुळे घाण झाली आणि टाकाऊपासून टिकाऊ कसे करू शकतो हे सुद्धा आपण बघूया. आपल्या समोर 21व्या शतकामध्ये 14 निरनिराळ्या प्रकारची आव्हाने आहेत आणि या अगोदर म्हटल्याप्रमाणे ती आव्हानेमध्ये आपल्याला त्या संध्या आहेत. यामध्ये अर्थकारण असे वाढवले जाईल की स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे, वाढत्या लोकसंख्येसाठी निरनिराळ्या प्रकारची उपकरणे तयार करणे, वस्तू बनवणे, इंधनातला सल्फर काढून स्वच्छ इंधन निर्माण करणे की ज्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. याचा अर्थ रसायनशास्त्राच्या सहाय्याने चांगले जीवन कसे जगता येईल. दॅट इज बेटर लिव्हिंग थ्रू केमिस्ट्री. स्ट्रेचिंग नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून कमीत कमी नासाडी करणे असा आहे. लार्ज स्केल प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि मिनिएचर इंजिनिअरिंग म्हणजे मोठ्या क्षेत्रात तांत्रिक करून मोठी उत्पादने तसेच छोट्या क्षेत्रात सुद्धा छोटी उत्पादने केली जातील. कन्व्हिनियंट अँड अबंडंट फूड सप्लाय म्हणजे सर्वांना मुबलक आणि सकस अन्न आणि यावरही रोगराईवरती मात करून आयुष्यमान वाढवायचे आहे. ॲडव्हान्स हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे आरोग्यविषयाची माहिती सर्वांना व्यवस्थितरित्या पुरवणे, त्याचा उपयोग करणे आणि नंतर पर्सनल कम्प्युटर पॉवर, संगणकाची शक्ती वाढवणे. मॅनेजिंग द नायट्रोजन सायकल हे म्हणजे नायट्रोजन सायकल व्यवस्थित राखणे. आपल्या जीवनातल्या 5 सायकलपैकी हे एक महत्त्वाचे सायकल आहे. त्यामध्ये हवेतील नायट्रोजन काढून जमिनीमध्ये फिक्स करणे म्हणजे तो झाडासाठी उपयोगात आणणे आणि कार्बन फुटप्रिंट कमी करणे आणि सगळ्यात शेवटी रिस्टोरेशन ऑफ अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्माण करणे इत्यादी आहे. आणि ही सगळी इंजिनिअरिंग चॅलेंजेस म्हणजे आव्हाने आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2055मध्ये आपल्याकडे तेलाचा साठा असणार नाही आणि यावेळी भारतात ह्या गोष्टी आपल्याला खूप भेडसावणार आहेत. यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे आणि त्यामध्ये विद्यापीठांचे योगदान जास्त असणार. मी आपल्याला अमेरिकेची गोष्ट सांगणार आहे. अमेरिकेचे एकूण विकास उत्पादन ज्याला GDP म्हणतात ते हे 1970 साली जवळजवळ 1.2 ट्रिलियन डॉलर होते. आता ते 16 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. त्यावेळी भारताचे आणि चीनचे उत्पादन नगण्य म्हणजे जवळजवळ 0.1च्या दरम्याने होते. त्यानंतर या अशा दोन्ही घटल्या की जवळजवळ 2000मध्ये चीनचे उत्पादन भरभराटीने वाढले, त्या मानाने त्याचे तितके वाढले नाही. अमेरिकेचे उत्पादन 2012मध्ये 15.67 ट्रिलियन डॉलर होते आणि त्याचवेळी चीनचे उत्पादन 8.22 ट्रिलियन डॉलर होते आणि भारताचे फक्त 1.884 ट्रिलियन डॉलर होते. याचा अर्थ असा की आपल्याकडे ज्यावेळेला माहिती गोळा करतो आणि ती माहिती टिप्पिंग पॉईंट, ह्या क्रांतिकारी घटना अमेरिकेन घडल्या आणि त्यांचे उत्पन्न पुढे गेले. 1974च्या सुमारात पहिला टिप्पिंग पॉईंट अमेरिकेमध्ये झाला आणि दुसरा 1995च्या दरम्यान. हे टिप्पिंग पॉईंट म्हणजे काय की एकेकडे सिलिकॉन व्हॅली आणि दुसरीकडे जीन टाउन म्हणजे बॉस्टन. याचे कारण की त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून उद्योगधंद्यासाठी वाढ केला. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी इनोव्हेशन हब देर इज अ ग्रेट युनिव्हर्सिटी. प्रत्येक नवनिर्मितीमागे एक महान विद्यापीठ असते. अमेरिकेच्या बाबतीत स्टॅनफोर्ड आणि MIT या 2 विद्यापीठांचा खूप मोठा भाग आहे. स्टॅनफोर्डचा एरिया
33.1 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि MITचा 0.68 स्क्वेअर किलोमीटर आहे. स्टॅनफर्डचे उत्पादन $2.7 ट्रिलियन आहे, तर MITचे उत्पादन $2 ट्रिलियन आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी विकून मिळालेलं उत्पादन. या दोन्हींचे उत्पादन 4.7 ट्रिलियन आहे आणि बाकीच्यांचे 10.98 ट्रिलियन आहे. याचा अर्थ असा होतो की जवळजवळ 1/3 उत्पादन हे फक्त 2 विद्यापीठातून आलेलं आहे आणि याचा त्यांनी त्याच्या ज्ञानाचा टेक्नॉलॉजीमध्ये उपयोग केलेला आहे आणि म्हणून ज्ञानार्जित समाजामध्ये विद्यापीठांचे स्थान खूप मोठे आहे. त्यांच्याकडे 2 प्रकारची मॉडेल्स आहेत. एकाला हेलिकल मॉडेल म्हणतात, हेलिक्स मॉडेल, ट्रिपल हेलिक्स मॉडेल म्हणतात आणि यामध्ये विद्यापीठांचा आणि तिथल्या औद्योगिक संस्थांचा प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स बनवण्यामध्ये सहभाग असतो. सरकार आणि विद्यापीठे एकमेकाशी सहकार्य करतात आणि प्रॉडक्ट्स बनवण्याची कल्पना करतात. नंतर प्रॉडक्ट्स बनवल्या ते उद्योगधंद्यांशी ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी सहकार्य करतात आणि शेवटी प्रॉडक्ट बाजारात आणला जातो. या ट्रिपल हेलिक्स मॉडेलमध्ये विद्यापीठाची जबाबदारी प्रॉडक्ट झाल्यानंतर एकदम कमी होते आणि उद्योग क्षेत्रांची जबाबदारी वाढते. परंतु प्रथमतः ज्यावेळी प्रॉडक्ट सुरू होतो त्यावेळा विद्यापीठाचा भाग सर्वात महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये विद्यापीठांना नाविन्यपूर्णता आणण्यासाठी सरकारचा खूप मोठा भाग असेल आणि त्यानंतर इंडस्ट्रीचा, उद्योगधंद्याप्रमाणे आणि सरकार यांच्या सहाय्याने तो करावा लागेल. ही घटना जर्मनीमध्ये घडते. जर्मनीमध्ये 4 प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याला म्हणतात फंडामेंटल रिसर्च, अप्लाइड सायन्सेस, युनिव्हर्सिटीज अँड इंडस्ट्रीज आणि त्यांच्यामध्ये मॅक्स प्लँक टाईपचे फंडामेंटल रिसर्च करणारे इन्स्टिट्यूट आहेत, तर अप्लाइड सायन्सेसच्या इन्स्टिट्यूटमध्ये लेबनीज असोसिएशन अँड फ्राउनहोफर इन्स्टिट्यूट्स आहेत. इंडस्ट्रीच्या जोरावर फ्राउनहोफर गुंपलेली असते, त्यामुळे ज्ञानाची आणि पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा ज्ञान ही कमी आणि पैसाही कमी असतो त्यामुळे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायकलमध्ये कमी पडते. कित्येकदा छोट्या छोट्या कल्पनावरून तुम्ही निराळे प्रॉडक्ट्स तयार करू शकता. अल्बर्ट आइन्स्टाईनने असं म्हटलं आहे की एव्हरीथिंग शुड बी सिम्पल ॲज पॉसिबल बट नॉट सिम्पलर. दिसायला किंवा वापरायला वस्तू ही सोपी असली पाहिजे पण ती इतकी सोपी असतं कामा नये. आणि त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले ज्याला नाविन्यपूर्णता असे म्हणतात, त्या जाणून घेतले पाहिजे. त्यामध्ये इन्क्रिमेंटल इनोव्हेशन आणि क्रॉस इनोव्हेशन असले पाहिजे. थोडे कणाकणाने आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करतो आणि ज्याला अजिबात भीती नसते त्यांच्यात इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करण्याची शक्ती असते. ते लवचिक असतात, ते दिसेल तसे वागतात आणि त्यांच्या कृतीबद्दल त्यांना कळवळा असतो. ते उद्योजक ॲग्रेसिव्ह असतात व नवीन व्यवसाय शिकण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. एवढंच नाही तर कुतूहलता हा नेहमी त्यांच्या मनामध्ये असते. म्हणून असे म्हटले जाते की इनोव्हेशन इज व्हॉट ड्राईव्ह ग्रोज. विद्यापीठे ही त्याची प्रगती एक प्रतीक आहे. नाविन्यतेमुळे प्रगती होते. कठीण प्रश्न सोडवण्याची क्षमता असणारे, अपाट कल्पनाशक्तीचा ठेवा असणारे आणि स्वप्ने सादृश्य करणारे, ध्येयवादी आणि नव्याचा सतत शोधात असणारे आणि अपयशाने न खचून जाणारे संशोधकच विद्यापीठांचे शक्तिस्थान आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन समाजोपयोग पद्धत मूलभूत संशोधन करण्यासाठी सर्व सहाय्य विद्यापीठांनी करायचे असते. शिवाजी विद्यापीठाने आता जे योजना सांगितली प्राध्यापक शिंदेनी ती अतिशय चांगली आहे. नोबेल पारितोषिक जिंकणारे 99% अधिक शास्त्रज्ञ हे विकसित किंवा लोकशाही अंगीकृत केलेल्या देशातील आहेत आणि त्यातील अनेक नामवंत देशातून पश्चिमेतील प्रगतील राष्ट्रात नवे नागरिकत्व पत्करून स्थलांतरित झालेले आहे. सतत नवे पदार्थ, नवे वस्तू, उपकरणे इत्यादी निर्माण करणाऱ्या कंपन्या नवीन बाजारपेठ निर्माण करतात. स्वतःबरोबरच स्पर्धा लावून आपले मॉडेल टिकाऊ करण्याच्या नादी लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयफोन आहे किंवा सॅमसंगचे कुठलेही मॉडेल घ्या, दरवर्षी त्यांचे नवीन मॉडेल बाजारात येत असते. द्वितीय स्तराची कारखानदारी वाढते आणि पुन्हा आर्थिक वाढ होते आणि देशाची प्रगती होते. भारताला जर बलाढ्य राष्ट्र व्हायचे असेल तर नाविन्यतेची कास्ट धरली पाहिजे, इनोव्हेशनची कास्ट आहे. जागतिकीकरणामुळे नवी क्षेत्रे विकसित झाले आहेत. इंटरनेटमुळे सीमा पूर्ण नष्ट झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनमुळे जग जवळ आले. इलेक्ट्रॉन फक्त गतिमान नाही पण इलेक्ट्रॉन खोटेही बोलत नाही. WWमुळे पैसा, ज्ञान आणि कल्पना क्षणभरात इकडून तिकडे जातात. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स राष्ट्रांनी नवीन भूमिका जगभर असून विकसित देशांना ही राष्ट्रे आव्हान देत आहेत. इंटरनेट, मोबाईल फोन, फायबर ऑप्टिक नेटवर्कमुळे एक अनेक आणि अनेक संबंध क्षणाचा अवधी न करता शक्य झाले आणि व्हॉट्सअप त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. भारताला आता मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. इथल्या विद्यापीठांना
अल्पसे नाविन्य म्हणजे इन्क्रिमेंटल इनोव्हेशन तसेच सुलभ आणि स्वस्त पद्धती निर्माण करण्याची नामी संधी आहे. पण स्टार्टअप कंपन्या सुरू करण्याची सुद्धा आणि ती विकसित करण्याची गरज आहे. इथल्या विद्यापीठाने उद्योग क्षेत्राशी सतत चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवल्या तर दुहेरी फायदा होईल. विद्यापीठांना संशोधन आणि विकासासाठी निधी प्राप्त होईल आणि उद्योग जगताला उत्पादन वाढीसाठी आणि नफ्यासाठी नवे तंत्रज्ञान मिळेल. MITच्या माजी अध्यक्षा त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यापीठांना मॅग्नेट्स ऑफ क्रिएटिव्ह बिझनेस म्हटले आहे. अमेरिकन विद्यापीठाने तसे करूनही दाखवले आहे. विद्यापीठाचे उत्कृष्टता, भावुकता, निश्चय आणि जिद्द दाखवली पाहिजे. युनिव्हर्सिटीज मस्ट डेमॉन्स्ट्रेट एक्सलन्स, मोटिवेशन, पॅशन, कमिटमेंट अँड एक्सलन्स. 2010 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने सुमारे 365 पेटंट घेतली आणि 104.4 दशलक्ष डॉलर प्राप्ती केली. तर स्टॅनफर्ड विद्यापीठाने 170 पेटंट घेतली आणि 65.5 दशलक्ष डॉलर्स कमवले. MITने 168 पेटंट घेऊन 69.2 दशलक्ष डॉलर्स कमवले. अमेरिकेची खुली दालने धोरणे म्हणजे ओपन डोअर पॉलिसी त्यांचा खूप फायदा करून घेतात. जगातील सर्व देशातील हुशार विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात आणि बहुतेक तिथेच स्थायिक होऊन तिथल्या अर्थव्यवस्थेत हातभार लावतात. उदाहरणार्थ कॅलिफोर्नियाच्या 365 पेटंटमध्ये 76% संशोधक परदेशी विद्यार्थी होते. दुर्दैवाने आपल्या देशात असे होत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. उच्च शिक्षणासाठी संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यापीठांनी सर्व राज्यातून आणि देशातून आणणे काळाची गरज आहे. अशा संशोधक प्राध्यापकाला नवीन स्टार्टअप कंपन्या उभारून देण्याने विद्यापीठांचे धोरण असावे. अमेरिकेचे प्राध्यापक रॉबर्ट लँगर ऑफ MIT यांनी 800 पेटंट घेतले असून त्यांच्या 24 कंपन्या स्थापिल्या आहेत. तर हार्वर्डच्या प्राध्यापक जॉर्ज व्हाईटसाईड आणि 107 पेटंट घेऊन अनेक कंपन्या स्थापन केल्या. त्यातली जिन्झाइम एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. हे प्राध्यापक अब्जावधी संशोधक आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट घडवण्यासाठी भारतासारख्या देशाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागले. वाढती लोकसंख्या आणि दीर्घायुष्य, ऊर्जेची कमतरता, पर्यावरणाचा ऱ्हास, क्लायमेट चेंज, विषारी वायूंचे पदार्थांचे उत्सर्जन, पदार्थांची उणीव इत्यादी. गेल्या 100 वर्षात भारतीय पुरुषांचे आणि स्त्रियांचे आयुष्यमान हे सरासरी 38 आणि 43हून 68 आणि 73 वर्ष इतके झाले. एवढेच काय, 1947 साली भारताची लोकसंख्या 35 कोटीवरून ती आज 129 कोटीवरती गेली आहे. परंतु याच काळात अन्नधान्याचे उत्पादन 7 कोटी टनाहून 27 कोटी टनापर्यंत वाढले. हरित क्रांती झाली. नवे खत, नवी औषधे, नवी कीटकनाशके, नव्या सुखसोयी हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची फळे आहेत. भारताचे उत्पन्न इसवी सन 2013 साली $1.877 इतके होते आणि दरडोई उत्पन्न $1498 इतके होते. आपण लक्षात गेले की दशलोकसंख्येपाचे PhD धारकांमध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी PhD संख्येचं एक गणित आहे. आपल्या देशात समोर अनेक प्रश्न आहेत. त्यातली कित्येक मूलभूत आणि शेकडो उपयोजित म्हणजे आयोजित आहेत. नगरपालिकांचे सांडपाणी, घन कचरा, वायू प्रदूषण, रस्ते बांधणी, नवीन ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, बायोगॅस ऊर्जा. इतकेच काय, स्मार्ट सिटीची नवी कल्पना तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरच पुढे जाईल. माझ्या मते कोल्हापूर शहराने यासाठी सर्वतोपरी परिश्रम करावेत. तलाव आणि नदीचे पाणी शुद्धीकरण, सुलभ वाहतूक, कचऱ्यापासून ऊर्जा आणि पदार्थ निर्मिती, इलेक्ट्रॉनिक कचरा, वर्ज्य अन्न, पालापाचोळा, प्लास्टिक या सगळ्यावरती तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि पुढेही होईल. यावर संशोधन झाले. त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर करणे क्रमप्राप्त आहे आणि शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठांनी त्याच्यावर खूप भर दिला पाहिजे. अगोदर म्हटल्याप्रमाणे सकस अन्न, स्वस्त आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, पाण्यापासून हायड्रोजन, सौर शीत उपकरणे, स्मार्ट कॉलेजेस इत्यादी सर्व घनकचरा ऊर्जा किंवा पदार्थ रूपांतरात करता येतो. माझ्या मते शिवाजी विद्यापीठाने जी आतापर्यंत प्रगती केली आहे त्यापेक्षा अजून ते उंची गाठू शकते. इथल्या नेतृत्वात, प्राध्यापकात आणि विद्यार्थ्यात ती क्षमता आहे आणि त्यासाठी माझ्या त्या सर्वांना शुभेच्छा. समाज बदलला आहे, विचार बदलला आहे, सीमा नाहीशा झाल्या आहेत, जगाची भाषा हळूहळू एक होत आहे. सगळं काही इन्स्टंट, क्षणार्धात आणि एका क्षणात एकमेकाजवळ आहोत, रोज पाहतो आणि बोलतो. 20 वर्षापूर्वी हे आपण ऐकलंही नव्हतं.
कल्पनाही केली नव्हती, आज ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला वाटते की विद्यापीठांनी नवे जग, नवे ज्ञान आणि नवी समाज रचना करण्यात अग्रेसर असावे. माणुसकीची उंची वाढवावी. ऋग्वेदात म्हटले आहे की आनो भद्रा क्रतु यंतु विश्वता, आपणाकडे सर्व दिशातून नवे ज्ञान प्राप्त होईल. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे भारत एक बलवान राष्ट्र होऊ शकेल का? मी आशावादी आहे की भारतीय विद्यापीठांचे यात प्रचंड योगदान असेल आणि त्यांनी बदल, आव्हान आणि संधी या त्रिमितीची आठवण ठेवावी आणि वाटचाल करावी. 27 फेब्रुवारी 2012ची मला आठवण झाली आणि म्हणालो की आपण शिवाजी विद्यापीठाने एक माझी विद्यार्थी म्हणून जात आहे आणि आजचे वर्ग एक नेटवर्कचे वर्ग आहे. एकमेकांच्या शक्तीवर किंवा भक्तीवर आणि पैलूवर अवलंबून आहे. मदर तेरेसा यांचे वचन मला उद्धृत करावेसे वाटते. त्या काय म्हणतात? आय कॅन डू थिंग्स दॅट यू कॅनॉट अँड यू कॅन डू थिंग्स दॅट आय कॅनॉट, बट टुगेदर वी कॅन डू ग्रेट थिंग्स. मी जे काय करू शकते ते तुम्ही करू शकत नाही आणि तुम्ही जे काही करू शकता ते मी कदापि करू शकत नाही. परंतु जर आपण एकत्र आलो तर बरेच प्रचंड आणि उपयोगी करू शकते. हे सामर्थ्य एकत्र येण्याचे आहे आणि विद्यापीठांनी आज ते एकत्र येण्याची गरज आहे. विद्यापीठांनी आणि उद्योगधंद्यांनी हे ध्यानात ठेवे. अर्थातच ती सिंह आणि उंदराची गोष्ट आपल्याला माहीत असेल. त्याच्यामध्ये नेट होते, ते जाळे. रसिक हो, मी कवी आहे आणि माझ्या भाषणाची सांगता मी कवितेने करणार आहे. आज सकाळी मी प्रयत्न केला, तुमच्या संगीत डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांना म्हटलं या कविताला तुम्ही चाल लावा, परंतु ते एवढ्या छोट्या वेळेत होत नाही. त्यांनी कधीतरी ती चाल लावावी, परंतु मी सांगतो मी काय म्हणणार आहे ते. आणि ते समूह गीत होतं, म्हणजे काही ओळी हे मुलींनी बनायच्या होत्या आणि काही मुलांनी. तर ते सुरुवात अशी आहे, हो 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 हो, जय हो जय हो जय हो 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 हो, विजय हो विजय हो, जय हो विजय हो, दश दिशा यश दिशा आसमान ठेंगणे हो, दश दिशा यश दिशा आसमान ठेंगणे हो, हो हो हो, जय हो विजय हो, जय हो विजय हो, शिव हो शिवाजी हो, विद्याजी हो, विद्या हो विद्यापीठ हो, शिव हो शिवाजी हो, विद्या हो विद्यापीठ हो, भव्य हो दिव्य हो, शक्ती हो संगीत हो, भव्य हो दिव्य हो, शक्ती हो संगीत हो, रम्य हो गम्य हो, असामान्य हो जगन्मान्य हो, तारा हो विस्तार हो, ताराईची तलवार हो, तारा हो विस्तार हो, ताराईची तलवार हो, ख्यात हो विख्यात हो, अंबाईचा दूत हो, कला हो मल्ल हो, बहुजनांची माला हो, कला हो मल्ल हो, बहुजनाची माला हो, शास्त्र हो तंत्र हो, विज्ञानाचा मंत्र हो, शूर हो वीर हो, ज्ञानाचा तीर हो, छत्र हो छत्रपती हो, त्रयतेचा कैवार हो, देश हो विदेश हो, कीर्तीचा संदेश हो, विशाल हो दिगंत हो, संत हो प्रशांत हो, करवीर हो नरवीर हो, साकार हो, शिवाजीचा जय जयकार हो, राजर्षी हो शाहू हो, समतावीर हो, ज्ञानामृताची खान हो, समतेची माय हो, हो हो, जय हो जय हो, विजय हो जय हो, जय शिवाजी विद्यापीठ, जय हो जय हो. पुनश्च मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि आपल्या कुलगुरूंनी आणि त्यांच्या व्यवस्थापन मंडळाने मला इथे बोलून जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी जसं अगोदर म्हटलं त्याप्रमाणे मी या मातीतला माणूस आहे आणि कोल्हापूरचा आणि शिवाजी विद्यापीठाच्या परिसराचा विकास करण्यासाठी जे जे काही माझ्या वतीने करता येईल ते मी सर्व करून देण्यास मदत करण्यास मी तयार आहे. तुम्ही फक्त सांगायचं, कारण शेवटी कोल्हापुरी आपली माती आहे. या मातीत मी कधी काळी कुस्ती केली होती, आता या मातीला पण काहीतरी परत दिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी विद्यापीठ.